नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशवेद अकॅडमीमध्ये मी प्रवीण चौगले तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या सेशनचा जो उद्देश आहे तो म्हणजे नुकतंच महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं इसवी सन 2027 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये मोठे बदल घडवून आणलेले आहेत. आणि यातला जो सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे वैकल्पिक विषय वगळण्याबाबत. आता आपल्याला माहिती आहे की काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारणपणे 2025 पासून काय झालं की आपल्या ह्या नवीन वर्णनात्मक पॅटर्नची सुरुवात झाली आणि या पॅटर्नमध्ये आपण पाहिलेलं होतं की आयोगानं मराठी टक्का UPSC मध्ये मराठी टक्का जास्तीत जास्त वाढावा या उद्देशानं आपला जो सिलेबस आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा तर तो UPSCच्या धर्तीवरती त्याची रचना केलेली होती. म्हणजे अगदी आपण म्हणू शकतो की डिट्टो अगदी कॉपी केलेली होती. पण या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं तर तो साधारणपणे 1750 मार्कांची मुख्य परीक्षा होती. त्याच्यामध्ये GS 1250 मार्क्स आणि 500 मार्कांचा एक वैकल्पिक विषय होता. पण या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिनांक 25 जून 2026 ला जे आयोगानं प्रसिद्धी पत्रक दिलं, त्या प्रसिद्धी पत्रकानुसार आयोगानं काय केलेलं आहे की आता वैकल्पिक विषय वगळण्याचं ठरवलेलं आहे. आयोगानं त्यासाठी एक कारण दिलेलं आहे. आयोगाच्या मते तामिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, त्याच्यानंतर गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमधले जे लोकसेवा आयोग होते, तर त्यांनी त्यांच्या राज्यसेवा परीक्षांमध्ये वैकल्पिक विषय वगळलेले आहेत. त्याऐवजी त्यांनी काय केले, की अधिक एक समान व प्रमाणित मूल्यमापन पद्धतीचा अवलंब केलेला दिसतो. तर त्याच धर्तीवर काय केलेलं आहे, की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुद्धा काय केलं, की आपल्या सिलेबसमध्ये जो वैकल्पिक विषय होता, तो वैकल्पिक विषय वगळायचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं जर एकंदरीत आपण पेपर पॅटर्न बघितला, तर तो पेपर पॅटर्न जो असणार आहे, तर तो पूर्वीसारखाच असेल. फक्त त्याच्यामध्ये काय नसणार आहे, की वैकल्पिक विषय नसणार आहे. आपली जी हे आहे मुख्य परीक्षेचे एकूण गुण असणार आहेत, ते 1250 असतील. त्यानंतर मुलाखतीचे एकूण गुण असणार आहेत 275 आणि अशा पद्धतीनं 1525 मार्कांची काय असणार आहे, की आपली ही परीक्षा असणार आहे. तर जे जे विद्यार्थी-विद्यार्थिनी राज्यसेवा पूर्व परीक्षेची किंवा एकंदरीत राज्यसेवेची तयारी करतात, तर त्यांनी हा बदल आवर्जून लक्षात घेणं गरजेचं आहे. आता या बदलाचे काय परिणाम होतील किंवा खास करून आपण विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर बघितलं, तर त्यांच्या एकंदरीत प्रिपरेशनवरती काय फरक पडू शकतो? आता तसा बघायला गेलं तर हे बदल सगळ्यांसाठीच आहे. त्यामुळं हा कुठल्या एका विशिष्ट गटाला डोळ्यासमोर ठेवून हा बदल केलेला नाही. त्यामुळं साधी गोष्ट आहे, की GS जो असेल, तर GSमध्ये त्यातल्या त्यात एथिक्सचा पेपर आहे किंवा एसेचा पेपर आहे. तर या पेपरचं महत्त्व आता वाढणार आहे. त्या पेपरमध्ये आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवायचे आहेत. कारण GSचे जे इतर 3 पेपर आहेत, तर त्या 3 पेपरमध्ये फार काही कुणाला एज मिळत नाही. बऱ्यापैकी काय असतं, की सगळ्यांसाठीच ते एक लेव्हल प्लेइंग फील्ड आहे. सगळ्यांनाच थोड्या बहुत प्रमाणात काय होतात, की तिथं मार्क्स येतात. पण खरं मार्क्स मिळवण्याचं जे तुम्हाला चॅलेंज असणार आहे, ते म्हणजे एस्से आणि एथिक्स. जर आपण चांगले मार्क्स मिळवू शकलो, मुलाखतीमध्ये जर आपण चांगले मार्क्स मिळवू शकलो, तर आपलं अंतिम जे सिलेक्शन आहे, तर ते अगदी सुकर होऊन जाईल. फक्त GS वरती जास्तीत जास्त मार्क्स मिळवणं तसं बघायला गेलं तर कठीण आहे. जर ऑप्शनल असता तर ऑप्शनलमध्ये काय होतं, की थोडीफार आपल्याला एज मिळू शकली असती. पण आता ऑप्शनलची कसर भरून काढण्यासाठी आपल्याकडं एथिक्स आहे, एस्से आहे. तर त्याच्याकडं आपण आता गांभीर्यानं पाहिले पाहिजे. तर आता इथून पुढे जे 2027च्या परीक्षांसाठी जे तयारी करणारे सगळे जे ॲस्पिरंट्स आहेत, तर त्यांनी हा बदल काय करायचा आहे, की लक्षात घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपण जिथं कमी पडतो, आपली जी बलस्थानं आहेत या प्रिपरेशनमधली, तर ती ओळखून आपल्याला त्यानुसार काय करायचे आहे, की रणनीती आखायची आहे. तर मित्रांनो, यश वेध
या प्लॅटफॉर्मला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच पद्धतीचे खूप सारे अपडेट्स किंवा इतर ज्या घडामोडी असतील, तर त्या आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करू. थँक सो मच.